प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा त्याच्या नावात आपण एकत्रित आलेलो असताना आणि आजचा दिवस त्याने आपल्याला दाखवलेला असता आपण त्याचे आभार मानूया. आणि सध्या आपण अब्रामाच्या जीवनावरची एक संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे देवाचा मित्र होण्याचे आव्हान, द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे देवासोबत टिकून राहणे, प्रिवेलिंग विथ गॉड. देवासोबत टिकून राहणे. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 18:16-33. आणि तुम्ही जे यूट्यूब, फेसबुक आणि इतर माध्यमातून जॉईन झालेले आहात, हा संदेश पाहत आहात, तर तुमचं न्यू होप फेलोशिप नाशिकतर्फे मी स्वागत करीतो. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळू. अनेक शतकांपासून दुर्जन, दुष्ट लोक, देवावर विश्वास न ठेवणारे लोक हे धार्मिकांचा द्वेष करत आलेले आहेत, धार्मिकांचा तिरस्कार करत आलेले आहेत. परंतु ज्या ज्या वेळेस ह्या भूतलावर, पृथ्वीवर काही आपत्ती, संकट घडतात त्यावेळेस त्या अशा लोकांच्या शोधात असतात आणि मग त्यांना प्रश्न विचारत असतात. कारण त्यांना माहीत असतं की अशा संकटातून, परिस्थितीतून देवाचे किंवा धार्मिक लोकच आपल्याला सोडवू शकतात. आणि अशा वेळेस काही वेळेस परमेश्वर देवाच्या लोकांचं ऐकतो, त्या अरिष्टापासून दूर होतो, लोकांचा बचाव करतो आणि जे काही परमेश्वराने ठरवलेलं आहे करण्याचं ते तो करत नाही. पण शास्त्र असंही सांगतं की ज्या वेळेस एखाद्या देशाचा किंवा पापाचा घडा भरलेला असतो त्यावेळेस कोणी किती मध्यस्थी केली, संदेश त्याने देखील, तरी त्याचा उपयोग होत नाही. उत्पत्ती 15:16 सांगितले की अमोऱ्यांचा घडा अरे तोपर्यंत, म्हणजे अमोरी लोकांचा घडा, म्हणजे परमेश्वराने प्रत्येक राष्ट्राचा, देशाचा एक ठेवलेला आहे ना. ते म्हणतात, आपण लोकांचं ऐकतो की ते म्हणतात पापाचा घडा भरला होता म्हणून. तर हे काही त्या लोकांचं म्हणणं नाही आहे, हे काही एक डायलॉग नाही आहे, तर हे शास्त्रात शिकवलेलं आहे. हे देवाच्या वचनाचं सत्य आहे की पापाचा घडा एखाद्या देशाचा, राष्ट्राचा भरल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा, त्यावेळेस कोणी मध्यस्थी करू शकत नाही. आणि म्हणून काही वेळेस परमेश्वर त्याच्या संदेश त्याला सांगत असेल, उदाहरणार्थ यिर्मयाला, की तू त्या लोकांसाठी मध्यस्थी करू नको. ज्यावेळेस देवाचा टाईम आलेला असतो न्याय करण्याचा, त्यावेळेस मध्यस्थी उपयोगाची पडत नाही. उदाहरण यहेजकेल 14:14 आणि 20. यहेजकेल संदेश त्याला पण देवाने ते सांगितलं. पण जोपर्यंत आपण अशा नो रिटर्नच्या पॉईंटपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इतरांसाठी, एकमेकांसाठी मध्यस्थी करणं हे आपलं कर्तव्य असतं. मग ते आपल्या फॅमिलीतले असोत, ओळखीचे असोत, चर्चचे असोत, कोणी असो, तोपर्यंत जोपर्यंत आपण त्या पॉईंट ऑफ नो रिटर्न, की जोपर्यंत त्यांच्या पापाचा घडा भरलेला नसतो तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची असते, मध्यस्थी करायची असते. आणि देवाचे लोक म्हणून आपण देवासमोर योग्य प्रकारे चालायचं असतं. आणि हेच आपल्याला 18व्या अध्यायातून आज आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की कशा रीतीने अब्रामाकडे ते 3 पाहुणे आले होते, ते 3 माणसं है ना. आणि अब्रामाने ओळखलं की हे काही नुसते माणसं नाही, हे कोणीतरी विशेष आहेत. आणि त्याने आग्रह केला की घरी या, थांबा आणि त्या झाडाखाली बसा, मी तुम्हाला जेवण आणतो. आणि तो घाईघाईने गेला, साराला जेवण तयार करायला सांगितलं आणि ते आपण पाहिलं. आणि नंतर त्या लोकांनी, त्या तिघांनी अब्रामाला आणि साराला आशीर्वाद दिला. आणि त्याच्यापैकी एकाने असं म्हटलं की पुढच्या वर्षी ज्या वेळेस मी भेट देईल त्यावेळेस तुला पुत्र झालेला असेल. आणि मग हे सांगितल्यानंतर, जेवण तृप्त झाल्यानंतर ते गेले. आपण असंही पाहिलं की त्या 3 व्यक्तीमध्ये एक जो होता तो खुद्द परमेश्वर होता असं सांगितलेलं आहे. कारण 18व्या अध्यायाच्या
33 वचन, शेवटचं वचन बघा. अब्रामाशी संभाषण समाप्त होताच परमेश्वर निघून गेला. म्हणजे ते जे 3 जण होते त्याच्यामध्ये एक जण जो होता तो परमेश्वर, आणि तो प्रभू येशूचं एक रूप होतं. शास्त्र सांगते त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. मिका 5 आणि 2 त्याचा पृथ्वीवर वेगवेगळ्या रूपाने तो प्रगट झालेला आहे, आणि हे एक रूप होतं. तर या वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अब्रामाशी संभाषण समाप्त होताच परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या स्थानी परत गेला. आणि ते 2 माणसं, ते 2 दूत सोदोमाकडे निघून गेलेले आहेत बघा. आणि मग पुढं काय झालं हे आपण आज पाहणार आहोत. 22 वचन बघा. उत्पत्ती 18 आणि 22. तेथून ते पुरुष वळून सोदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा होता. म्हणजे तो तिसरा माणूस, तिसरा व्यक्ती परमेश्वर होता, पण परमेश्वर म्हणून किंवा देवदूत म्हणून तो नव्हता बघा. तो माणूस म्हणून, ते 3 माणसं म्हणून, पण अब्रामाने ते ओळखलं. समजा जर ओळखलं नसतं आणि त्यांना आमंत्रण दिलं नसतं तर, समजा जर जेवायला बोलवलं नसतं तर मिस केलं असतं ना देवाचा आशीर्वाद. पण देवाच्या सानिध्यात होता म्हणून तो ओळखू शकला की हे नुसते माणसं नाही आहेत. तर ह्या ठिकाणी पण सांगितलंय की तो परमेश्वरासमोर उभा होता. आता हे सर्व झालेलं आहे. ते 2 बाकीचे 2 देवदूत, ते 2 माणसं सोदोमाकडे निघून गेलेले आहेत आणि परमेश्वरासमोर अब्राम उभा आहे. आणि काय झालं, अब्राम जवळ येऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर धार्मिकाचाही संहार खरंच करणार काय? अब्राम परमेश्वरासमोर उभा होता. किती विशेष आहे ना. परमेश्वरासमोर कोणी उभा राहू शकतो का? कसं देव अब्रामाला घडवित आहे टप्प्याटप्प्याने. आता त्याने चुका केलेल्या, त्याने हगारेचं ऐकलं, इश्माईल झाला वगैरे. आपण पण कधी कधी चुकीने इश्माईलाला जन्म देतो, हाताने प्रॉब्लेम करतो. पण आता देव त्याला घडवित आहे. देव त्याच्या व्यक्तीला कसं घडवतो, कसं पुढे नेतो हे आपल्याला दिसून येतं. अब्राम आता विश्वासात वाढत आहे. चुका आपण करतो, तुम्ही केल्या, मी केलेल्या आहे, आपल्याकडून होता, पण तरी देव आपल्याला शोधून पुढे नेत असतो. अब्रामाने ओळखलंय की हे 3 माणसं हे नाही. म्हणजे अजूनही तो इतका आत्म्यातून चालणारा आहे देवाच्या सानिध्यात, आणि तो देवाच्या समोर उभा राहिला. आणि उभा राहिला तर राहिला. पुढं काय दिलेलं आहे की जवळ येऊन म्हणाला, आणखी त्याच्या जवळ जाऊन काय म्हणाला की खरंच तू धार्मिकाचाही नाश दुर्जनाबरोबर करणार का? त्याला तो प्रश्न विचारतो. आणि मग आता हे संभाषण आपण जरा वाचू. वचन 24 पासून. उत्पत्ती 18:24. त्या नगरात 50 धार्मिक असले तर त्यांचा तो खास संवाद करणार काय? त्यांच्यातल्या 50 धार्मिकांसाठी त्या नगराची तू गय करणार नाही काय? आता याची खात्री झाली की हा प्रवासी नाही, हा माणूस नाही आहे, हा खुद्द परमेश्वर आहे माणसाच्या रूपाने. हे अब्रामाला कळून चुकलेले, आणि म्हणून तो त्याच्याजवळ आता ह्या गोष्टी बोलत आहे. शास्त्र सांगतं की नकळत त्यांनी जेव्हा पाहुणचार करणारे नकळत देवदूतांचा पाहुणचार केला. वेळोवेळी इतिहासात, जुन्या काळात आणि ह्याही काळात देवदूत म्हणून माणसांना प्रकट नाही झाले. देवाच्या लोकांना माणसं म्हणून प्रकट झालेले. कारण देवदूत म्हणून दिसला तर कोणी पण ओळखू शकतो. पण ती पण एक विश्वासाची टेस्ट असते. आपण जेव्हा देवाच्या सानिध्यात असतो तेव्हा आपण ओळखू शकतो. त्यांच्यातल्या 50 धार्मिकांसाठी त्या नगराची तू गय करणार नाही का? या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. धार्मिकाची आणि दुष्टाची सारखीच गती होईल असा दुर्जनाबरोबर सज्जनाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो. सर्व जगाचा नियंता न्याय करणार नाही काय? तो म्हणतो की तू योग्य न्याय करणार आहे, तू असं करू शकणार नाही. तू धार्मिकांना पण दुर्जनाबरोबर नष्ट करणार नाही. हे तो परमेश्वराशी बोलत आहे.
त्याला सांगत आहे. नंतर परमेश्वर म्हणाला, वचन 26, मला सदोम नगरात 50 धार्मिक आढळले तर त्यांच्याकरता मी त्या सगळ्या सालाची गय करीन, म्हणजे वाचवेन. अब्राम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचा हिया करीत आहे, डेअरिंग करीत आहे. कदाचित 50 5 उणे धार्मिक असले तर 5 उणे म्हणून त्या नगराचा नाश करशील काय? तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले तर मी त्यांचा मुळीच नाश करणार नाही. त्याने आपला आग्रह पुढे चालून पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40 आढळले तर? तो म्हणाला, 40 आढळले तर त्या 40 तसे करणार नाही. मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग न येऊ. तेथे कदाचित 30 आढळले तर? तो म्हणाला, मला 30 आढळले तरी मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचा हिया करीत आहे. तेथे 20 आढळले तर? आता बघा कशा रीतीने अब्राम मध्यस्थी करू लागला. तोच अब्राम ज्याने साराचं ऐकलं, तोच अब्राम जो अभिमलेखाशी खोटं बोलला, पण तो आता विश्वासात वाढलेला आहे. किती जणांना समजतं मी काय बोलतो? आपण तेच जे चुका केलेल्या तोच आपण असतो, पण विश्वासात वाढल्यानंतर आपण देवाशी संवाद साधत असतो. आपण चुका करतो, शास्त्राच्या लोकांनी चुका केल्या, पण पुढं चालणं देवाबरोबर हे महत्त्वाचं आहे. आणि मग तो म्हणाला, वचन 20 आढळले तर? वचन 31, तर त्या 20 करता मी त्यांचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न येऊ. मी आणखी एकदा बोलतो, तेथे 10 आढळले तर? तो म्हणाला, 10 आढळले तर मी त्या 10 करिता त्याचा नाश करणार नाही. मग अब्रामाचे संभाषण समाप्त होताच परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या स्थानी परत गेला. म्हणजे तो तिसरा एक जण परमेश्वर होता स्वतः, तो प्रभू येशू ख्रिस्त, द लॉर्ड किंवा द एंजल ऑफ द लॉर्ड. आता पॉईंट असा आहे की अब्रामाचं हे संभाषण 50 असले तर 40 असले तर म्हणजे काय? म्हणजे हे की अब्रामाचा पुतण्या लोट, ज्याला अब्रामाने सोडून आणलेलं होतं, सोदोमाच्या राजांना देखील अब्रामाने 300 लोक घेऊन सोडून आणलेलं होतं, ते लोक विसरलेले आहेत. त्यांच्यावर आता देवाचा कोप भडकणार आहे, सदोम गोमोरा नष्ट होणार आहे. आणि हे परमेश्वराने अब्रामाला सांगितलं आहे. आणि अब्रामाला एकदम आठवलं की अरे, आपल्या भावाचा मुलगा तिथे, लोटाची फॅमिली तिथे, जगीक माणूस. आणि लोटासाठी तो मध्यस्थी करीत आहे. पॉइंट माझा असा आहे, त्या लोटाला अब्रामाने सोडून आल्यानंतर त्या माणसाने असं म्हणायला पाहिजे होतं की आपण मला सोडून आणला तर आता इथून पुढे मी आपल्याबरोबर राहील. तो परत जाऊन सोदोमात जाऊन राहिला. किती विषय आहे. किती वेळेस असं होतं की आपण एखाद्याला सैतानाच्या तावडीतून सोडून आणतो, एखाद्यासाठी प्रार्थना करतो आणि परत ते जाऊन तेच करतात, नाही का? परत मूर्ख लोक, त्यांना वाटतं की आता आम्हाला परत चर्चची ब्रदरची कोणाची गरज पडणार नाही, असं ह्या लोटाला वाटलं. आता इथं मोह हा होता की अशा माणसासाठी, अशा मुलासाठी का बरं प्रार्थना करावी? त्याने अनुभव घेतलेला आहे, त्याने पश्चाताप करावा नाही. अब्राम माहिती आहे, आता मोठं संकट उडवलं. आता देवाशी जर आपण विनंती केली तरच तो सुटू शकतो. तो मूर्ख आहे, त्याला माहीत नाही काय होणार आहे. तो पूर्ण जगीक झालेला आहे. तो एकेकाळी देवाबरोबर होता, पण आता नाही आहे. आता त्याने तो पूर्णपणे देवापासून आणि अब्रामापासून दूर गेलेला आहे. आणि या ठिकाणी अब्राम त्याच्यासाठी विनंती करते. देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीचे मीठ असं म्हटलेलं आहे, मत्ती 5:13. आणि मिठाचा जर खारटपणा गेला तर खारटपणा कशाने येईल, है ना? मीठ दिसत नसतं, पण मिठाचा परिणाम दिसून येत असतो. किती पण टॉप जेवण केलं पण मीठ कमी असलं तर काय होतं? लोक लगेच एकमेकाकडे बघतात, मीठ कमी. एवढं सर्व पदार्थ असतो. मिठाचं महत्त्व, तुम्ही जगाचे मीठ आहात.
तुमचं महत्त्व, माझं महत्त्व जगापुढे. मीठ काही जास्त नसतं, थोडंसंच असतं, पण थोडंसंच मीठ पुरेसं असतं. मीठ दिसत नसतं, पण त्याचं ते नसलं तर काय त्याचा परिणाम किती गंभीर होतो हे माहीत असतं. प्रभू येशू म्हणतो की तुम्ही, आपण जे देवाचे लोक हे जगाचे मीठ आहोत. आपण इतके महत्त्वाचे आहोत. त्यांना माहीत नाही चर्चचं आपलं महत्त्व, पण प्रॉब्लेम आल्यावर ते आपल्याला शोधत येतात, नाही का? नाही तर ते म्हणणार नाही ब्रदर प्रार्थना करा. का बरं? का बरं? मग प्रार्थना करायची काय नाही हा आपला प्रश्न असतो. आता इथे आब्राम म्हणू शकला असता, काय गरज आहे? त्याला देवान त्याच्यासाठी मी जीव धोक्यात घालून एवढ्या 3 राजांविरुद्ध लढून आलो, सोडून आणलं. मग त्याला समजत नव्हतं का? त्याने इथे येऊन राहायचं, परत जाऊन सोदोमात जाऊन सेटल झाला रवी. बरोबर आहे की नाही? ऐकून अनुभव घेऊन एवढ्या वर्षात जर एखादा भटकतोय, मग काय गरज आहे प्रार्थना करायची? पण अब्रामाने तसं केलं नाही. अब्रामाने त्याच्यासाठी मध्यस्थी केली. आणि कशी सुरुवात केली? 50 लोक असले तर तो नाश करशील, 40 असतील तर 30 करता करता तो 10 वर आला. लोक त्याच्या मुली जावेल ती फॅमिली 10 लोक. म्हणजे ह्या ठिकाणी अब्राम लोटासाठी मध्यस्थी करीत आहे. आता ह्याच्यातून आपल्याला काय महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. पहिला धडा हा की गॉड रिव्हील्स हिज प्लॅन टू हिज फ्रेंड्स. देव त्याच्या योजना त्याच्या मित्रांना किंवा त्याच्या लोकांना प्रगट करत असतो. देव काय करणार आहे हे त्याच्या लोकांनाच माहीत असतं, बाकीच्यांना नाही. ते TV पाहतात, पेपर, ते म्हणतात काय होणार आहे काय माहीत आता काय होतं. पण आपल्याला माहीत आहे, देवाची स्तुती असो की देवाच्या वचनानुसार की काय चाललंय जगात आणि काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर देवाच्या हातात, तुम्हाला माहीत आहे किंवा असलं पाहिजे, कारण देवाच्या वचनात काय घडत आहे काय. तर पहिला धडा हा की देव त्याच्या योजना त्याच्या जवळच्या किंवा मित्रांना प्रगट करत असतो, त्याच्या जवळच्या लोकांना प्रगट करत असतो. गॉड रिव्हील्स हिज प्लॅन्स टू हिज फ्रेंड्स. आता अब्राम देवाचा मित्र आहे. 19वं वचन बघा, उत्पत्ती 18 आणि 19. मी त्याच्याशी परिचय केला आहे. परिचय या ठिकाणी जो मराठी शब्द ओरिजिनल मध्ये असं म्हटलेला आहे की मी त्याला चांगलं ओळखतो, मला तो माहीत आहे. चांगलं ओळखतो म्हणजे चांगलं ओळखतो. परमेश्वर म्हणतो की मला तो कसा आहे, अब्राम, त्याचे विचार, त्याचे हे सर्व मला माहीत आहे. आणि म्हणूनच तो देवाचा मित्र झाला. देवाचा मित्र काही कोणी होऊ शकतं का? कोणी म्हणू शकतं का मी पंतप्रधानाचा मित्र आहे, मुख्यमंत्री? नाही. लोक वेळात गाते मी देवाचा मित्र आहे. अरे पण मग कशावरून? काहीतरी फळ, काहीतरी दिसलं पाहिजे. या ठिकाणी तो म्हणतो की तो कसा आहे मला माहीत आहे. मी त्याच्याशी परिचय केला आहे तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायनीतीचे आचरण करावयाची आज्ञा द्यावी. म्हणजे परमेश्वर म्हटला की मला माहीत आहे, मी त्याला ओळखतो, आणि तो मी जे त्याला सांगतो तो त्याच्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलाला आणि पुढच्या संततीला, पुढच्या पिढ्यांना माझ्याविषयीची ओळख करून देईल. देवाला हे माहीत होतं. आणि ह्या बेसिसवर देवाने अब्रामाचं सिलेक्शन केलं. अब्राम फार धार्मिक होता, चांगला होता असं नाही आहे. तो सूर्यचंद्राची भक्ती करणारा होता त्याच्या घरानं. अंतकरण परमेश्वर पाहतो. आपण काय करतो, तुम्ही काय करता ते नाही, तुमचं अंतकरण. खोटं वरवर आहे का रिअल आहे, रिअल आहे का फेक आहे, हे परमेश्वर पाहतो. परमेश्वर म्हणतो मला माहिती आहे, मी त्याला ओळखतो, मला माहिती की तू त्याच्या पुढच्या पिढीला पण माझ्याविषयी ओळख करून देईल. आणि मग पुढं काय? आणि परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्याला प्राप्त करून द्यावे. म्हणून तो म्हणतो मी जे बोललेलो आहे ते मी त्याला मिळवून देईल. म्हणजे देवाची योजना फॅमिलीपासून सुरू होते. मी म्हटलं देवाची योजना फॅमिलीपासून सुरू होते. ते म्हणतात नाही फॅमिलीबद्दल बोलू नका, आम्ही सेवा करतो.
ते म्हणतात की पर्सनल वैयक्तिक लाईफबद्दल बोलू नका, आपल्याला काय करायचं आहे, कारण देवाचे प्लॅन फॅमिलीपासून सुरू होतात. ब्रदर का बरं पर्सनल गोष्टी विचारतील, कारण का देवाचे प्लॅन फॅमिलीपासून सुरुवात होतात. चर्च एक फॅमिली ही एक फॅमिली ती आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो त्याच्या योजना कुटुंबापासून सुरुवात होतात. म्हणून तो म्हणतो की मला माहिती आहे की तो आपल्या मुलाबाळांना माझी ओळख करून देईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाने अब्रामाला निवडलं होतं. दुसरी गोष्ट वचन 20, 18 अध्याय 20. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांचा बोभाटा फार झाला आहे व त्यांचे पाप फार भारी आहे. म्हणजे काय? सदोम गमोराचे लोक काय करीत होते, भारताचे लोक, कोणत्या देशाचे लोक काय करीत आहेत, परमेश्वराचे लक्ष आहे, नजर आहे. कोणती गोष्ट त्याच्यापासून लपू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की मी काय करत आहे, देवाला काय माहिती, मला काही झालं नाही म्हणजे होणार नाही असं नाही. ही देवाची कृपा आहे की काही झालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. पण देवाला माहीत आहे काय चाललेलं आहे, काय विचार चालले, काय प्लॅनिंग चाललेलं आहे. बरोबर? कशा रीतीचं आपण जीवन जगत आहोत. तर सदोम गमोराचे लोकांबद्दल देवाला सर्व माहीत होते. म्हणजे देवाचा न्याय, आता देव जो त्यांचा न्याय करणार आहे, कोप भडकणार आहे, भस्म करणार आहे. देव अचानक भस्म कोणाला करीत नाही, तो आधी संधी देतो. ऐका मी काय म्हणतो ते. सदोम गमोराला संधी होती. अब्राहाम त्याच्या 300 लोकांनी जाऊन त्या राजांना सुटका करून आणली. त्या लोकांनी विचारलं की तो माणूस कोण, ते 300 लोक कोण, कोणत्या देशाचा कोण होता. सगळ्यांना माहीत झालं की तो देवाचा माणूस आहे. पण कोणीच काय, लोटाने त्याच्या पुतण्याने सुद्धा विश्वास, तो सुद्धा म्हटला नाही की आता माझं चुकलं, मी आता तुमच्या बरोबर राहील. तो परत जाऊन सोदोमात राहिला. किती विशेष आहे ना. एवढा अनुभव घेऊन सुद्धा परत सोदोमात. हो, असं होऊ शकतं का पवार? हो, असं होतं, असं झालं आणि आजही होत आहे. अनुभव घेऊन सुद्धा लोक जाऊन सोदोमात राहतात. काय व्हायचं ते होईल जीवावर, आणि स्वतःची फॅमिली घेऊन राहतात. म्हणजे स्वतः तर जायचं पण फॅमिलीला पण घेऊन खड्ड्यात जायचं. मी पण चर्चला, तू पण नाही जायचं, कोणीच नाही जायचं. म्हणजे काय? म्हणजे हे तर कोणती गोष्ट देवापासून लपत नाही आणि देवाचा न्याय अचानक येत नाही. देव आधी संधी देतो, अनुभव देतो, पश्चातापाला टाईम देतो आणि मग त्याचा कोप भडकतो. आता ह्या सदोमाच्या लोकांनी, लोटाने पश्चाताप करायला पाहिजे होता, पण नाही केला. म्हणून देवाचं जजमेंट किंवा देवाचा न्याय अचानक विदाऊट वॉर्निंग येत नाही. आधी वॉर्निंग दिली जाते. आणि ती वॉर्निंग कशा रूपाने असतं? ॲक्सिडेंट होतो, अटॅक येतो, एखादा आजार होतो, काहीतरी घटना घडती अचानक जी अपेक्षित नसते. आपल्याला वाटतं अरे असं कसं काय झालं. मग अशा वेळेस जेव्हा आपण बरं होत नाही तेव्हा आपण विचार करायचा की मी कुठं चुकलेलो. आपण आत्मपरीक्षण करायचं. लगेच म्हणायचं नाही तुम्ही प्रार्थना करा आणि एवढ्याने प्रार्थना केली काहीच झालं नाही. आत्मपरीक्षण कर. देवाची वॉर्निंग तर नाही, देवाचं सिग्नल तर नाही की त्याचा पुढं न्याय येत आहे, आता हे सिग्नल आहे, अजून तरी सुधर. तर देव आधी वॉर्निंग देत असतो. या लोकांना वॉर्निंग मिळाली होती, अनुभव घेतलेला होता, पण कोणी पश्चाताप केला नाही. तर पहिला धडा काय? पहिला धडा हा की देव त्याच्या योजना त्याच्या जवळच्या लोकांना, त्याच्या मित्रांना प्रगट करत असतो. जे जवळ चालणाऱ्या देवाच्या साध्यांनाच माहीत असतं की काय चालन, काय होणार. दुसरा धडा हा देवाची इच्छा असते की आपण देवासोबत टिकून राहावं, देवाशी मध्यस्थी संभाषण करेल. आता बघा, माणूस माणसाशी बोलतो तसं तो खुशाल म्हणतो, 50 असले तर 40 असले तर जास्त.
म्हणजे ही डेअरिंग आहे आणि तो ते नम्रपणे करतो. गॉड वॉन्ट्स अस टू प्रिवेल इन प्रेयर विथ हिम. देवाची इच्छा आहे की आपण प्रार्थनेत मध्यस्थीत टिकून राहावं, मध्यस्थी करीत राहावं. आता या ठिकाणी अब्राहम कसा टिकून राहिला बघा. आणि शेवटी देव ॲग्री झाला. 10 लोक असले तर तो म्हटला ठीक आहे, 10 लोक असले तरी मी त्यांना वाचवेल. आणि तसं झालं. पुढच्या संदेशात आपण पाहू. आता या ठिकाणी जे अब्राहमाने विनंती केली त्याच्यावरून प्रार्थनेबद्दलचे 4 तत्व आपल्याला पाहायला मिळतात. 4 प्रिन्सिपल्स ऑफ प्रिवेलिंग प्रेयर. प्रार्थनेत टिकून राहण्याची 4 तत्वे. पहिलं हे की देवाबरोबर टिकून राहण्यासाठी आपण देवाच्या जवळ गेलं पाहिजे. 22व्या वचनात आपण वाचतो की ते पुरुष तिथून सोदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा होता. तो पण निघून गेला नाही. तर ते म्हटले आम्ही जातो. ते 2 जण गेले. परमेश्वर उभा होता आणि अब्राम पण म्हटला नाही ठीक आहे आता प्रेज द लॉर्ड. नाही, तो परमेश्वरासमोर उभा राहा. त्याला माहितलं की आताच हा चान्स आहे, आता ही संधी आहे. आता तो एकटा आहे आणि मी पण एकटा आहे. आता मी माझी भूमिका, माझं विनंती त्याच्यापुढे मांडली. आणि 23व्या वचनात सांगितले की अब्राम जवळ जाऊन म्हणाला. जवळ जाऊन, लांबून नाही. म्हणजे तो लांब उभा होता पण आम्ही थोडासा जवळ गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी पुढे जाऊन, जवळ जाऊन प्रार्थना केली असं सांगितलं. आज किती जणांना आणखी पुढे जवळ जाण्याची गरज आहे? किती जणांना ती जाणीव होती? वाटतं का जमणार? वाटतं. तो आणखी जवळ गेला. देवाबरोबर टिकून राहण्यासाठी काय, देवासमोर उभा राहायला शिकला पाहिजे आणि त्याच्या जवळ, त्याच्या सानिध्यात जायला शिकलं पाहिजे. 24 तास आपण बाकीच्या लोकांच्या संगतीत थोडा भर, पण देवाच्या लोकांच्या संगतीत किती वेळ असतो, देवाच्या संगतीत किती वेळ असतो ते महत्त्वाचं. तर पहिली थिंग, टू प्रिवेल विथ गॉड वी मस्ट ड्रॉ नियर टू हिज प्रेझेन्स. वी मस्ट ड्रॉ नियर टू हिज प्रेझेन्स. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की अब्राम देवापुढे का उभा राहू शकला आणि एवढं का बोलू शकला? एवढं कोणी बोलू शकतं का देवा? का? कारण अब्राम सोदोमात राहत नव्हता. प्रेज द लॉर्ड. अब्राम सोदोमापासून, सोदोमाच्या भ्रष्ट दुष्ट लोकांपासून दूर, सेपरेट, वेगळा जीवन जगत होता. जोपर्यंत तुम्ही आणि मी दुर्जनांपासून, दुष्ट लोकांपासून सेपरेट होत नाही तोपर्यंत देवासमोर उभा राहू शकत नाही, तोपर्यंत त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. नंतर आपण पाहतो दुसरी गोष्ट की प्रार्थनेत टिकून राहण्यासाठी परमेश्वर कोण आहे ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. टू प्रिवेल इन प्रेयर वी मस्ट रिमेंबर हू गॉड इज. वी मस्ट रिमेंबर हू गॉड इज. परमेश्वर कोण आहे हे भान ठेवलं पाहिजे. तो आपल्या लोक असं आजकाल बोलतात, देवाने मला दाखवलं, देव माझ्याशी बोलला. अरे हे एकदम काही किंमत नसल्यासारखं, एकदम सहज, कॅज्युअली. तो कोण आहे? अब्रामाला कळलं होतं की तो कोण. 25व्या वचन 25 बघा. या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. तो परमेश्वर म्हणतो तू असं करू शकत नाही की दुर्जनाबरोबर धार्मिकाचाही नाश करू शकत नाही. तुझ्यापासून दूर राहो. आणि पुढं काय बघा, धार्मिकाची व दुष्टाची सारखीच गती होईल असे दुर्जनाबरोबर सज्जनाचा वध करण्यात तुझ्यापासून दूर राहो. आणि आता ऐका, सर्व जगाचा नियंता न्याय करणार नाही काय? ओरिजिनलमध्ये म्हटलं की यथायोग्य न्याय करणार नाही काय? देवाला काय माहीत होतं? अब्रामाला देवाबद्दल काय माहीत होतं? की तो योग्य न्याय करणार आहे.
तो जर न्याय करणार, शिक्षा करणार, भस्म करणार आहे तर तो उगीच नाही, काहीतरी कारण आहे म्हणून. नाही पण असं कसं काय झालं सांगा बरोबर. मग ते तर देवामध्ये होते, मग ते तर सेवक होते, मग ते तर हे होते. काय झालं हे देवाला त्यांना माहीत आहे. पण परमेश्वर यथायोग्य न्याय करणार आहे. तो कोणाचं वाईट करत नाही. तो प्रत्येक गुरुजनाला, प्रत्येकाला पश्चातापाची संधी देत असतो आणि मग त्याचा दंड, त्याचा शिक्षा येत असते. म्हणून लगेच उठून देवाला दोष आहे की सांगा बाळासाहेब असं का झालं, असं नसतं. ते त्यांचा देवाचे काय संबंध आहे, ते देवाचे किती जवळ आहे किती लांब आहे तुम्हाला काय माहीत, मला काय माहीत. मग कशावर आपण समजायचं का बरं असं झालं, नाही असं नाही व्हायला पाहिजे, नाही देवाने तसं, चुकीचं आहे. हे आपण का म्हणतो, देव कोण आहे आपल्याला माहीत नसतं. इथं परमेश्वर आणि अब्रामाजवळ बायबल पण नव्हतं आणि तो म्हणतो की तू असं करणारच नाही, मला माहीत आहे. किती विशेष आहे. बायबल नसताना तो असा म्हटला ना, एवढं अख्खं बायबल असताना आपण खुशाल काहीही बोलतो है ना. अब्रामाला देवाची प्रतिष्ठा आणि देवाच्या गौरवाचं पडलेलं होतं. लोटाला तर वाचवायचं होतंच, लोटाने वाचावं ही इच्छा होती, त्याच्यासाठी प्रार्थना होती. पण त्याच्यातही तो म्हणतो म्हणजे त्याला म्हणायचं हे होतं की जर तू तसं केलं तर बाकीचे जे तुला न मानणारे लोक, इतर राष्ट्राची मूर्तीपूजा करणारे लोकांना काय वाटेल की हा देव कसा आहे. तुझी प्रतिमा डागाळली जाईल, तुझ्याविषयी गैरसमज निर्माण होईल. अब्रामाला देवाच्या प्रतिष्ठेचं, देवाच्या गौरवाचं पडलेलं होतं. खरी प्रार्थना टिकून राहण्यासाठी देवाचा गौरव होतोय का हे पाहायचं असतं की माझ्याच इच्छेप्रमाणे झालं पाहिजे, हे आमचं सांगा बरं का नाही झालं. तसं नाही आहे. पहिल्यांदा देवाचा गौरव त्याच्यातून होईल का हे महत्वाचं आहे. जी गोष्ट मी मागत आहे, जे मला पाहिजे व्हायला, मला वाटतं की झालं पाहिजे, त्याच्यातून देवाचा गौरव होणार आहे का माझं, हा विचार करायचा आणि मग आपण देवापुढे टिकू शकतो. तर दुसरी गोष्ट ही, टू प्रिवेल विथ गॉड वी मस्ट रिमेंबर हू गॉड इज. देवाबरोबर टिकण्यासाठी देव कोण आहे हे आपल्याला माहीत पाहिजे, याची जाणीव व्हायला पाहिजे की तो यथायोग्य न्याय करणार आहे. तो चुकीचं काही करत नाही, जे करतो ते चांगलं योग्य करतो. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट 27 वचन, अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचा हिया करीत आहे. तिथे त्याची नम्रता, म्हणजे आपण अशी प्रार्थना करायची का मी धूळ आहे, मी माती आहे, नाही. त्या काळात त्यांनी केली. त्याच्याजवळ बायबल नव्हतं, त्याला चर्च नव्हतं. पण आपल्याजवळ बायबल आहे, अख्खं चर्च आहे, सर्व काही आहे. आपण धूळण राख, पण ह्याच्यावरून अब्रामाची नम्रता दिसून येते. तो म्हणतो मी कोणीच नाही आहे तुझ्यासमोर. त्याला ॲक्च्युली असं म्हणायचं होतं, पण तरी मी डेअरिंग करतोय, माझी क्षमा कर, मी फक्त आणखी एकदा. असं करीत 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 त्यांनी 10 पर्यंत. म्हणजे काय, देवाबरोबर टिकण्यासाठी लीनता व नम्रता. बरेच लोकांच्या प्रार्थना जोरजोरात, आपण त्याच्यात लीनता नम्रता दिसून येत नाही. हा जोरात प्रार्थना करा, विषय तो नाही, पण आपण कोणाशी बोलत आहोत, कसं मांडत आहोत, त्याच्यामध्ये आपलं रिस्पेक्ट, देवाचा आदर, लीनता आणि नम्रता. 30 वचनात तो म्हणतो, वचन 30, तो म्हणाला 40 आढळले तर मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग नाही येऊ, प्रभूला राग नाही. मग परत तो म्हणतो की आणखी एकदा फक्त मी विचारतो. म्हणजे त्याची लीनता आणि नम्रता, देवावर टिकण्यासाठी लीनता आणि नम्रता पाहिजे. म्हणून तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट प्रार्थनेत टिकण्यासाठी काय, आपण कोण आहोत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. की आपण देवासमोर कोण आहोत, आपण मानव आहोत आणि तो देव आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि मानव आहोत आणि तो देव आहे कळल्यावर आपोआप आपण लीन आणि नम्र, आपोआप आपली भाषा बदलेल, आपले शब्द बदलतील. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे अब्राम या ठिकाणी असं दाखवत नाही. आता 27व्या वचनात आणखी एक गोष्ट, 27, अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळ व राख आहे असून प्रभूशी बोलण्याचा मी हिया. प्रभू या ठिकाणी जो ओरिजिनल हिब्रू शब्द आहे तो आहे ॲडोनाय.
आणि ज्याचा अर्थ आहे लॉर्ड किंवा मास्टर, मालक किंवा धनी. म्हणजे तो म्हणतो देवाला तो त्याचा मालक किंवा धनी समजतो. किती जणांचा मालक देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. नंतर मालक आहे तर मालकाला कोणी सांगतं का काय करायला पाहिजे आणि काय नाही. मालकाचं उलट ऐकायचं असतं. पण जर आपण सांगतोय प्रार्थनेतून तू हे कर ते कर, म्हणजे कोण मालक आहे? प्रार्थना बदला, प्रार्थनेकडे लक्ष द्या. नुसतं करतोय प्रार्थना करतोय, पण काय बोलतोय, कोणाशी बोलतोय ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. तर अब्राम ह्या रीतीने त्याला माहिती आहे की तो कोण आहे. त्याला माहिती आहे की तो सोदोमाच्या आणि त्याच्या पुतण्यापेक्षा लोटापेक्षा चांगला नाही आहे. आपण दुसऱ्यासाठी मध्यस्थी करताना आपण हा विचार करायचा की मला जर हे सत्य माहीत नसतं, माझं जर देवाने तारण केलं, मी त्यांच्यापेक्षाही वाईट असतो. मी आज चर्चला नसतो, मी इथं उभं नसतो, मी कुठंतरी रविवार सेलिब्रेट करत असतो. पण ही त्याची कृपा आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहे मग तुला समजत नाही का, मग तुम्ही असं नाही की आपण जे आहोत ते त्याच्या कृपेने आहोत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. देव कोण आहे हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे, आपण कोण आहोत हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, आपण मध्यस्थी करीत राहिलं पाहिजे. वी मस्ट कंटिन्यू टू इंटरसीड. मध्यस्थी करीतच राहिला. 50वर सुरुवात केली, 40वर आला, 30वर आला, 20वर आला, 10वर आला, करीतच राहिला मध्यस्थी. प्रार्थनेत टिकून राहणे. आजकाल एक प्रार्थना केली, 1 मिनिटात केली की लगेच ते म्हणतात अरे काही नाही झालं. का नाही झालं? टिकून राहणं हे लोक विसरून गेले. देवासोबत टिकून राहणे साधी गोष्ट नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने 2 दाखले सांगितलेले आहेत याबद्दल, आणि हे आपण थोडक्यात पाहू आणि मग आता मी 5च मिनिटात संपवणार आहे. लूक शुभवर्तमान 11वा अध्याय, कारण हे याच्याशी लिंक्ड आहेत, कनेक्टेड आहेत. लूक 11मध्ये हे सर्वांशी परिचित, 8 ते 10, आणि हे प्रार्थनेबद्दल आहे. लूक 11, 8 ते 10. मी तुम्हाला खचित सांगतो, तो त्याचा मित्र आहे, त्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते त्याला उठून देईल. हा एक दाखला आहे की मित्र रात्रीच्या वेळी दुसऱ्या मित्राकडे आला, त्याने सांगितले की पाहुणे आले तुम्हाला काहीतरी दे, आणि तो म्हणतो की आता मध्यरात्र झाले, मी उठून देऊ शकत नाही. पण तो म्हणतो की त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे ते उठून देईल. आणि मग तो काय म्हणतो ऐका, मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते, ठोकतो. तो म्हणतो आग्रहामुळे ते त्याला दिलं जाईल. आणि मग तो म्हणतो की तो जर मित्र आग्रहामुळे देईल तर देव किती अधिक तुम्ही आणि मी आग्रह धरला, विनंती केली तर देईल. नाही समजलं, काही जणांना अजून नाही समजलं. लूक 18, 4 ते 8. लूक 18, 4 ते 8 या ठिकाणी एक विधवेची स्टोरी आहे. अनितिमान न्यायाधीश आणि ती विधवा. ती तरी बराच काळपर्यंत ती ते करीना, परंतु शेवटी त्याने, आणि तो न्यायाधीश तिला न्याय देत नव्हता त्या विधवेला, आणि ती त्याच्याकडं जात होती, खेटा मारत होती. आणि काय झालं बघा, तरी बराच काळपर्यंत, वचन 4, तो ते करीना, परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन. एकदाचे कटकट मिटवून टाकू. म्हणून तो म्हटला की आता मी तिचा निकाल लावून टाकतो, तिला न्याय देऊन टाकतो, नाहीतर ही नेहमी येऊन मला अशीच रंजिश करून टाकेल. आणि आता ऐका, तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडले रात्रंदिवस त्याला हाक मारतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो जर दुष्ट जज, भ्रष्ट जज, जर ती बाईचे कटकट मिटवावी म्हणून तो तिला न्याय देऊ शकतो, तर देव काही दुष्ट भ्रष्ट नाही. तो जे त्याला रात्रंदिवस मध्यस्थी विनंती करतात, तो त्यांना न्याय देणार नाही का? ऐकणार नाही.
नाही पण एवढे दिवस झाले, एवढे महिने झाले मी प्रार्थना करतो, काही झालं नाही. झालं नाही म्हणजे काय? होणार नाही असं आहे का? देवाच्या टायमिंगने ते होईल, पण आपण मध्यस्थी करत राहिलं पाहिजे. नाही पण ते अजून वळलेलं नाही, वळले नाही पण वळतील, मध्यस्थ करीत राहा. आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. प्रभू येशूने सांगितलं की जर हे लोक माणसं होते तरी त्यांनी न्याय दिला, मदत केली, तर देव तो माणूस नाही, तो ऐकणार नाही का? तो किती लवकर ऐकल हे प्रभू येशूला सांगायचं. प्रेज द लॉर्ड. की देव किती अधिक ऐकेल. तर मग प्रश्न असा आहे की आपण जे देवापासून आपल्यापासून दूर आहे, ज्यांनी अनुभव घेऊन दूर गेले, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना मध्यस्थी करत आहोत का? नसेल तर आपण अनुभव करू शकू. आणि आपण पाहू या मध्यस्थीचं उत्तर कसं मिळालं आणि देवाने लोटाचे त्याच्या फॅमिलीची कशी सुटका केली, आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करू.